नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज होळी होती आणि सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सण होता तरी पण आज स्कूलला सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे स्कूलला जाऊन सगळी कामं आटपून मग मी घरी आले होते. घरी येऊन फ्रेश झाले आणि हा रूम आवरायला घेतला. पटपट आवरत होते कारण की मला पूर्णाचा स्वयंपाक बनवायचा होता आज. पटापट सगळा रूम आवरायला घेतला. बराच पसारा होता. सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवत होते आणि सकाळी कसं घाई असते त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी इकडे तिकडे ठेवल्या जातात. सगळं व्यवस्थित ठेवायला घेतलं. सर्व गादी वगैरे व्यवस्थित नीट करून घेतली. उशा वगैरे व्यवस्थित ठेवून घेतल्या. कधी कधी सकाळी ब्लँकेटची घडी न करताच आवरावं लागतं कारण की बाकीची कामं स्वयंपाक वगैरे करून जावं लागतं. त्याच्यामुळे बाकी ह्या रोजच्या कामांकडे दुर्लक्ष करून पुढे चालावं लागतं. मग नंतर लगेच सगळं जागच्या जागी ठेवल्यानंतर झाडू वगैरे मारायला घेतला आणि झाडू मारला म्हणजे आपली बरीचशी कामं आटोपल्यासारखी वाटतात. झाडू वगैरे मारून घेतला. थोडंसं आवरायचं म्हटलं की कधी कधी पूर्ण खोलीच हलवावी लागते, पण शेवटी सगळं नीट झालं आणि मनही थोडं हलकं झालं. रूम आवरली आणि लगेच वळाले स्वयंपाकाकडे, कारण आज पूर्णाचा स्वयंपाक होता. किचनमध्ये पण बराच पसारा होता आणि तोही आवरायला घेतला कारण की सकाळी यांना टिफिन दिलेला होता मी. मग त्याचे भांडेही पडलेले होते. सर्व जागच्या जागी ठेवत होते पटापट. आणि कसं आहे, किचन जर क्लीन असलं तर पुढचे कामं करायलाही छान वाटतं. डाळ कुकरला लावून घेतली छान धुवून वगैरे आणि नंतर लागले पुढच्या कामाला. कारण की पूर्णाचा स्वयंपाक 2 लोकांचा असो नाही तर किती लोकांचा असो, पसारा मात्र तेवढाच होतो. सो कुकरला डाळ वगैरे लावून झाल्यानंतर मी लगेच पीठ भिजवून घेतलं होतं आणि माझी तेलाची एक पिशवी उरलेली होती, त्याच्यातलं तेल काढून मी बरंच तेल असं याच्यामध्ये असतं म्हणून मी भिजलेलं पीठ त्याच्यामध्ये ठेवून दिलं होतं आणि लगेचच कांदा वगैरे चिरायला घेतला. म्हटलं भज्यांचंही पीठ भिजवून घेऊ आणि जी आमटी बनवायची त्याच्यासाठी पण लगेच कांदा लागेलच, मग तोही भुजून घेऊ लगेच. मग एका साईडला एक कांदा चिरला आणि तो गॅसवर तव्यावर टाकून भुजायला घेतला मसाल्यासाठी आणि नंतर दुसरा कांदा चिरला जो की मला बनवायचे होते भजे त्याच्यासाठी. छान असे कांदे वगैरे कांदे आणि लसूण छान एकत्र भाजून घेतले होते. खोबरं जे आहे ते ऑलरेडी मी भाजून दळून ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे मग त्याचं काही काम नव्हतं. फक्त कांदा आणि लसूण मला भाजून घ्यायचा होता. तो छान व्यवस्थित असं भाजून घेतला होता आणि नंतर जो कांदा चिरलेला होता त्याच्यासाठी मी भज्यांचं पीठ भिजायला घेतलं लगेच. म्हटलं तेही थोडं मुरेल, मग लागेल तेवढं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये सगळं ओवा वगैरे टाकून मस्त छान अशी कांदा भजी करायची होती, त्याच्यामुळे कांदा वगैरे टाकून मस्त छान भिजवून एका साईडला ठेवून दिलं ते. आणि लगेचच डाळ शिजली होती, थोडी गारही झाली होती. मग लगेचच मी ती काढून घेतली एका पातेल्यामध्ये. मस्त अशी डाळ शिजलेली होती, तुम्ही बघू शकता. आता हळूहळू स्वयंपाकाचा सुगंध घरभर पसरू लागला होता आणि म्हटलं चला आता लगेच पुरण व्यवस्थित बनवून घेऊ. मग त्याच्यामध्ये अर्धा गूळ आणि अर्धी साखर टाकून मिक्स करून घेतलं आणि नंतर गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये हे जे मिक्स केलेलं साखर गूळ होतं ते एकजीव होण्यासाठी परत त्याला गरम केलं आणि छान ऑलरेडी डाळ खूप छान शिजलेली होती, त्याच्यामुळे ते छान मिक्स झालं होतं आणि मस्त असं पुरण तयार करून घेतलं. साधारण 2-5 मिनटं लागतात ह्या गोष्टीसाठी आणि लगेचच माझा कांदा वगैरे पण गार झालेला होता आणि लगेच तोही मसाला मी बनवून घेतला. म्हटलं चला तोपर्यंत पुरण गार होतं आहे तोपर्यंत आपण मस्त अशी आमटी बनवून घेऊ. मस्त छान अशी तिला फोडणी दिली. छान अशी आमटी तयार झालेली होती आणि लगेचच तयार करायला घेतल्या पुरणाच्या पोळ्या. मस्त अशा पोळ्या बनवत होते, खूप छान. इनमीन 4च पोळ्या होत्या, पण त्याच्यासाठी पण एवढा राडा घातला होता मी. मस्त अशा टम्म फुगणाऱ्या खरपूस अशा पोळ्या बनवल्या होत्या मी आणि बऱ्याच दिवसांनी बनवल्या होत्या, त्याच्यामुळे खायला पण छान वाटत होत्या. आणि नैवेद्यासाठी मी एक मस्त पोळी बनवली, ती पण इतकी टम्म फुगली होती, बघूनच मन खुश झालं होतं. आणि लगेचच पोळ्या वगैरे झाल्यानंतर लगेच तळणाचं काम करून घेतलं. छान असे भजी बनवून घेतले. भजे पण खूप छान झाले होते आणि पापड वगैरे पण मी त्याच्यातच तळून घेतले होते आणि लगेच भात वगैरे पण लावून घेतला आणि लगेचच आम्ही देवाला नैवेद्य दाखवून जेवायला बसलो. मस्त असं खीर बनवली नव्हती यावेळेस, पोळीसोबत दूधच खाणार होतो. स्वयंपाक तर झाला, जेवणही छान झालं, पण जेव्हा किचनमध्ये परत गेले आणि ती भांडी पाहिली, बापरे! केल्या फक्त 4 पोळ्या आणि पसारा बघा किती झाला होता. पण काय आहे ना, स्वयंपाक जितकं मनापासून करतो तितकीच भांडी जास्त निघतात बहुतेक, असं मला वाटतं.
मग एक एक करून सगळं आवरलं, पुन्हा किचन स्वच्छ केलं आणि मग शेवटी बसले. अशीच साधी धावपळाची पण मनापासून जगलेली माझी होळी अशा रीतीने आजचा दिवस संपला. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटू नवीन अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.